सकाळच्या या समयी मी आपणा सगळ्यांचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत करतो। आज आपण सकाळी मरणापूर्वी गीत गायन करणार आहोत आणि विजय संगीत गीत क्रमांक 36 आपण काढणार आहोत। प्रभू माझा सर्व मार्गी नित्य मला चालवी, कोण मित्र येशूवानी या गीताच्या चालीवर आपण गाऊया। विजय संगीत गीत क्रमांक 36 प्रभू माझा सर्व मार्गी। प्रभू माझा सर्व मार्गी नित्य मला चालवी, वात्सल्य प्रीती तयाची मनमनी मी वागवी। दिव्य शांती सौख्य तृप्ती त्यामध्येची मिळती, कष्ट त्रास येवो तरी पुरविल तो शक्ती। प्रभू माझा सर्व मार्गी राही मज संगती, चूकतो मी मार्गी जरी तरी मज सावरी। जीवनाचे अन्न पाणी पुरवी सदा मला, प्रसरातुनी उभाळे हर्ष जरा पाहिला। प्रभू माझा सर्व मार्गी आहा प्रेम पूर्णता, पित्याच्या गृहीले तेथे पूर्ण तृप्तता। आत्मा तेव्हा माझा करी अमरत्व परिधान, प्रभुनेच चालविले गात राहू हे सगान। आमचा प्रभू आम्हाला चालवतो, सहाय्य आणि मार्गदर्शन करतो। त्याच्या सानिध्यात चालत असताना पवित्र वचन आम्हाला मार्गदर्शन करत असतं। आज देखील दिवसाची सुरुवात पवित्र वचनाच्या मार्गदर्शनाने आपण करीत आहोत। आज आदरणीय रेव्हरंड जे.एच. पठारे पाळक साहेब पवित्र घोषणाची घोषणा करणार आहेत। या घोषणेकडे जाण्यापूर्वी मी रेव्हरंड एल.पी. वळवी पाळक साहेब यांना विनंती करणार आहे की आजच्या दिवसाच्या या सुरुवातीसाठी व येणाऱ्या वचनासाठी कृपा करून आपण पुढे येऊन प्रार्थना करावी। प्रार्थना करू आपण। पवित्र सर्वशक्तिमान प्रेमळ स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये आजच्या दिवशी आजच्या समयी तुझ्या विपुल दयेबद्दल आम्ही धन्यवाद देतो। तुझ्या कृपेच्या वैपुल्यानुसार आमच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा एक सुंदर समय तुझं वचन प्रभू ऐकण्यासाठी आम्हाला तू दिलास म्हणून धन्यवाद देतो। प्रभू आज तुझ्या दासाकडून रेव्हरंड पठारे त्यांच्याकडून जे वचन प्रभू आमच्याकडे आणि जे ऑनलाईनमध्ये प्रभू तुझं वचन ऐकणाऱ्या त्या सर्वांसाठी हे तुझं वचन प्रभू तू आशीर्वादित कर। तुझ्या वचनाच्या करवी तुझी स्वर्गीय इच्छा प्रभू तू आम्हाला समजू दे आणि ती पूर्ण करण्यास आम्हाला शक्ती दे। प्रभू आज तुझ्या दासाला तुझ्या पवित्र हातात सोपतो। आजची वचनाची संगती आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाची होऊ दे, ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक, आमेन। धन्यवाद पाळक साहेब। ऑनलाईन पाहणारे प्रियजन व येथे उपस्थित असलेल्या सर्व प्रियांच्या वतीने मी रेव्हरंड जे.एच. पठारे पाळक साहेब आपलं स्वागत करतो आणि विनंती करेन की आजच्या मनन चिंतनाची सेवेसाठी आपण पुढे यावं।
सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. आज सकाळच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो मत्तयाचं शुभवर्तमान याचा 8वा अध्याय. मत्तयाचं शुभवर्तमान 8वा अध्याय वचन 28 पासून तर आपण 34 पर्यंत वाचू. मत्तय 8वा अध्याय 28 ते 34 आणि लुकाचं शुभवर्तमान 8वा अध्याय यामधून आपल्याला काही वचनं घ्यायचे आहेत. मग तो पलीकडे गदरेकरांच्या देशात गेल्यावर 2 भूतग्रस्त कबरातून निघून येत असताना त्याला भेटले. ते इतके विक्राळ होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. तेव्हा पहा, ते ओरडून म्हणाले, हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला पिडावास येथे आला आहेस काय? तेथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. मग ती भूते त्याला विनंती करू लागली की तू जर आम्हाला काढीत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हाला पाठवून दे. त्याने त्यास म्हटले, जा. मग ती निघून डुकरात शिरली आणि पहा, तो कळपचा कळप कड्यावरून समुद्रात धडक धावत जाऊन पाण्यात बुडून मेली. मग चारणारे पळाले आणि त्यांनी नगरात जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टींसकट सर्व वर्तमान जाहीर केले. तेव्हा पहा, सर्व नगर येशूला भेटवास निघाले आणि त्याला पाहून त्यांनी आपल्या हद्दीबाहेर जाण्याची त्याला विनंती केली. मग त्या लुकाच्या शुभवर्तमान 8व्या अध्यायामधून पण आपण ही वचनं वाचणार आहोत. सव्वीसव्या वचनापासून. आता लूक 8 आणि मार्काचं शुभवर्तमान हा देखील मोठा अध्याय आहे या संपूर्ण वचनांबद्दल. तर ह्या तिन्ही भागामध्ये आपण थोडा मनन चिंतन करत असताना गरसेकरांच्या प्रदेशातील भूतग्रस्त लूक 8वा अध्याय 26 पासून. मग ते गाल्याच्या समोरील गरसेकरांच्या प्रदेशात येऊन पोहोचले. तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला. त्याला भूते लागली होती. बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरात राहत असे. तो येशूला पाहून ओरडला व त्याला त्याच्या पुढे पडून मोठ्याने म्हणाला, हे येशू, परात्पराच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला विनंती करतो, मला पीडा देऊ नको. कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याची आज्ञा करीत होता. त्याने त्याला पुष्कळ वेळा पछाडले होते आणि साखळ्यांनी व बेड्यांनी बांधून पहाऱ्यात ठेवलेले असतानाही तो ती बंधने तोडीत असे आणि भूत त्याला रानात हाकून नेत असे. येशूने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने म्हटले, सैन्य, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूते होती. आता पुढं 36 पासून. ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला हे त्यास सांगितले. तेव्हा गरसेकरांच्या चौकडल्या प्रांतातील सर्व लोकांनी त्याला आपल्या इथून निघून जाण्याची विनंती केली, कारण ते फार घाबरले होते. मग तो मचवत बसून परत जाण्यास निघाला. तेव्हा ज्या माणसातून भूते निघाली होती तो त्याच्याजवळ अशी मागणी करत होता की मला आपल्याजवळ राहू द्या. परंतु त्याने त्याला निरोप देऊन सांगितले, आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी किती मोठी कृत्य केली ते सांगत जा. मग तो आपल्यासाठी येशूने किती मोठी कृत्य केली होती त्याची गावभर घोषणा करीत फिरला. देवाप वाचलेल्या सत्य आणि जिवंत वचनांवर आशीर्वाद देव. मत्तय 5वा अध्याय 1 ते 20 ही वचनं देखील याच संदर्भामध्ये आहे. आणि आपण या तिन्ही शास्त्र भागाचं जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर फक्त मत्तयाने उल्लेख केलेला आहे. त्या ठिकाणी 2 भूतग्रस्त होते आणि मग मार्क आणि लुकाने एका भूतग्रस्ताचा उल्लेख केलेला आहे. गदरेकरांच्या प्रदेशामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य ज्यावेळेस जात आहेत आणि त्या गालिल समुद्राच्या पलीकडे ज्यावेळेस ते उतरले त्यांना तो भूतग्रस्त भेटला. आता मागच्या आठवड्यामध्ये अनुप पाळकांनी अतिशय चांगल्या प्रकारे या मार्काच्या शुभवर्तमान 5व्या अध्यायामधून आपल्याला सविस्तर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.
थोडी भर घालावी आणि ह्या म्हणण्याचा लाभ आपल्याला अधिक व्हावा म्हणून तो शास्त्रभाग निवडून मी त्यामध्ये, कारण ज्यावेळेस आपण याविषयी प्रवचन करतो, बोलतो, संदेश देतो किंवा शिकवतो, त्यामधून अनेक रहस्य आपल्याला उलगडतात. आता पवित्र शास्त्र अध्ययन आपल्याला माहीत आहे की सेमिनरी मेथडप्रमाणे ऑब्झर्वेशन, इंटरप्रिटेशन आणि ॲप्लिकेशन या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. बारकाईने निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काही चांगल्या गोष्टी आढळतात, त्या ज्यावेळेस आपण लिहून ठेवतो किंवा त्याचं अधिक सखोल मागे पुढं अध्ययन करतो, त्याच्यातून आपल्याला अधिक प्रकाश पडतो. डॉक्टर शिलांडर साहेब ज्यावेळेस आम्हाला बोधूरला काही शिकवत असत, त्यावेळेस त्यांनी काही गोष्टी अशा वेगळ्या पद्धतीने मांडल्या की डुकरे माणसापेक्षा श्रेष्ठ आहेत. आता ही कल्पना आपल्याला आवडणार नाही, परंतु एक भूतग्रस्त, आता ते 2000 डुकरं मेले म्हणून 2000 आपण म्हणतो, ते एक सैन्याची तुकडी होती आणि सैन्यांची तुकडी 6000च्या वर एक तुकडी असायची. आणि अशा प्रकारे हजारो डुकरं, हजारो आत्मे किंवा दुष्ट आत्मे, हजारो भूत त्या एका माणसामध्ये राहत होते. पण डुक्कर माणसापेक्षा श्रेष्ठ का म्हटलं? कारण त्यांना एक भूत आपल्यामध्ये नको. त्याच्यापेक्षा मेलेलं परवडलं, पण हे भूत आम्हाला नको. अनेक दिवस हजारो भूत घेऊन मनुष्य वागवत आहे, तो स्वतःला ठेचून घेत आहे आणि इतरांनाही त्रास देत आहे. जर एक भूत माणसामध्ये शिरलं तर त्या माणसाची अवस्था किती वाईट करते, त्याच्या संबंधाने ते चित्र रंगवले जातं. मग हजारो भूत, हजारो अशुद्ध आत्मे आमच्यामध्ये घुसल्यानंतर ते किती दुरावस्था करतात. आणि म्हणून लोकांनी म्हटलेलं ते त्याचं स्वरूप अकराळ विकराळ होतं. भीतीग्रस्त लोकांमध्ये त्याची दहशत पसरलेली आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांना त्या व्यक्तीबद्दल भीती होती, कारण तो कब्रस्थानात राहायचा, कब्रेमध्ये राहायचा, घरात नाही, गावात नाही. आणि असं म्हटलं की हा मनुष्य या प्रकारे या स्वरूपामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला भेटला, त्यावेळेस तो विनंती करत आहे की हे दाविदाचा पुत्रा, हे प्रभू येशू, तू मला का छळतो किंवा मला कशाला त्रास द्यायला आला. आता तो बोलत नाही, पण त्याच्यामधून ते भूत, ते अशुद्ध आत्मे, ते दुरात्मे येशू संगती बोलत आहे. म्हणजे आता 2 भूतग्रस्त आहेत मत्तयाच्या म्हणण्याप्रमाणे, लूक आणि मार्काच्या म्हणण्याप्रमाणे. एक जर भूतग्रस्त आहे तर आपल्याला फक्त त्या भूतग्रस्त व्यक्तीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर घ्यायचं आहे. हजारो आत्मे, दुरात्मे, हजारो अशुद्ध आत्मे आपल्यामध्ये येतात, ते भूत आपल्यामध्ये राहतात आणि आपण वर्षानुवर्ष वागवतो आणि त्याच्यामुळे आमची स्वतःची दुरावस्था होतेच होते, पण आपलं स्वरूप अकराळ विकराळ बनून लोकांमध्ये भीती, दहशत. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की जे लोक या प्रकारे पछाडलेले आहेत त्यांचं हे जीवन या ठिकाणी रेखाटलेलं आहे. भूतांनी येशू ख्रिस्ताला ओळखलं आणि आपल्याला माहिती आहे की भूत देखील प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतात आणि ते विश्वास काय ठेवतात, हा देवाचा पुत्र आहे, न्यायाच्या दिवशी तो न्याय करणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी येशू ख्रिस्ताला या भूतांनी ओळखलेलं आहे. आता भूत श्रेष्ठ का म्हटलं, शिलांडर साहेबांनी एकदा ते प्रवचन किंवा ते सांगत असताना म्हटलं की भूत एक, ते डुकरं एक भूत आपल्यामध्ये नको म्हणून ते मरायला ते घाबरले नाही. त्यांनी जाऊन कड्यावरून उडी मारून त्या समुद्रामध्ये आपलं जीवन यात्रा संपवली. दुसरी गोष्ट, भूत जे आहेत ते येशूला ओळखतात आणि ते काय ओळखतात की तो देवाचा पुत्र आहे आणि तो निश्चित आम्हाला घालवणार आहे. या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की जर भूत ओळखतात, ते विश्वास ठेवतात, तर आमचा विश्वास त्या भूतांसारखा नसावा, कारण आम्ही देखील त्याला ओळखतो, आम्ही देखील विश्वास ठेवतो. परंतु येशू हा देवाचा पुत्र आहे
असे म्हणणारे हे भूत त्या येशूवर विश्वास ठेवतात. त्यांचा विश्वास त्या शेवटल्या दिवशी आहे की तो सैतानाचा नाश करणार आहे. सैतान आणि त्याच्या दूतांना तो शेवटी त्या नरकामध्ये तो टाकणार आहे. आणि मग ती वेळ येण्यापूर्वीच प्रभू येशू ख्रिस्त आला, आता तो आमची गय करणार नाही. म्हणून असं म्हटलं की या भूतांनी त्याला विनंती केली, आम्हाला काढू नको, आम्हाला काढू नको. याचा अर्थ आम्हाला आता शिक्षा देऊ नको, त्या अगाध कूपामध्ये आम्हाला परत पाठवू नको. आणि या ठिकाणी त्यांना ती भीती होती अगाध कूपाची. आता त्यांना शरीराशिवाय राहता येत नाही, कारण त्यांना कोणाचं तरी शरीर हवं आहे. मनुष्याचं असो, डुकराचं असो किंवा पशुचं असो, ते त्यामध्ये शिरकाव करत, कारण त्यांना शरीराची गरज आहे. त्या नरकामध्ये, त्या अग्नीमध्ये, त्या अगाध कूपामध्ये ती शिक्षा भोगत तडपण्यापेक्षा त्या माणसामध्ये, त्या प्राण्यामध्ये राहणं हे त्यांना बरं वाटलं. आम्ही येशूला ओळखतो, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय आहे? आमच्यात आणि त्याच्यात हा फरक असला पाहिजे की आम्ही येशूवर प्रीती करतो, आम्ही येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पाळतो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, जर तुमची प्रीती माझ्यावर असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. आणि आम्हाला या प्रकारचा विश्वास ठेवायचा आहे, तारणदायी विश्वास आहे. त्या होणाऱ्या न्यायाचा आम्हाला विश्वास आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्तच करणार आहे. म्हणून आम्ही ह्या गोष्टीमध्ये भर घालत असताना, या थोड्या वेळामध्ये आपण मनन चिंतन करत असताना, या भूतांना आपल्याला माहिती आहे की कधी कधी येशूने घालवले, परंतु या ठिकाणी येशूने त्यांना म्हटलं, तुझं नाव काय? तो म्हटला, माझं नाव सैन्य आहे. आणि सैन्य म्हणजेच हजारो अशुद्ध आत्म्यांची एक तुकडीच, त्या सैनिकांची तुकडी त्या भूतांमध्ये होती. म्हणजे एक भूत नव्हते तर हजारो भूते होती. आणि या भूतांनी विनंती केली की आम्हाला आत्ताच त्या आगाध कूपामध्ये टाकू नको. आता हे प्रगटी 9:1-2 20 अध्याय 2-3 वचनं वाचली तर त्यानंतर त्यामध्ये आपल्याला याबद्दल वाचायला मिळतं की ते त्यांच्यासाठी ते राखून ठेवलेलं ठिकाण आहे. त्या ठिकाणामध्ये त्यांना आताच जाण्याची इच्छा नव्हती. म्हणून त्यांनी येशूला म्हटलं की तू आम्हाला ती शिक्षा देऊ नको आणि आम्हाला या शरीरावर घालवू नको, म्हणजे आम्हाला तिथंच राहू दे या मनुष्यामध्ये. आणि जर मग आम्हाला काढायचं आहे तर आम्हाला त्या डुकरांमध्ये जाऊ दे. आणि येशूने परवानगी दिली आणि ते डुकरे, ते भूते त्या डुकरांमध्ये शिरली. म्हणून त्या डुकरांनी ताबडतोब अस्वस्थ, बेचैन, घाबरून असं म्हटलं की ते सैरावैरा पळू लागले. आणि त्यांना सुचना आता काय करावं, हे भूत आमच्यातून कसं निघेल आम्हाला तर ते. आणि असं म्हटलं की या भूतांच्या या आगमनाने किंवा त्यांच्यामध्ये प्रवेश करण्याने या डुकरांनी आपलं प्राण दिलेलं आहे किंवा आपलं जीवनयात्रा संपवलेलं आहे. नको ते भूत. आम्ही वागवतो मनुष्य आपल्या शरीरामध्ये, परंतु या डुकरांनी थोडा वेळ पण सहन केलं नाही. ही डुकरे उधळली कारण त्यांना भूत नको होते. या गोष्टीवर आम्हाला धडे आहेत, आत्मिक धडे. आमची आत्मिक स्थिती असं म्हटलं की कधी कधी इतकं अशुद्ध होऊन जाते की आम्हाला कळत नाही, एका पाठीमागे एक भूत, अशुद्ध आत्मे आम्हाला पछाडून टाकत आहेत. आमचा संपूर्ण ताबा ते घेत आहेत आणि आमची अवस्था भयानक, अगदी दुरावस्था आमची करून टाकत आहे. आता हा स्वतःला शिक्षा करत होता, ठेचत होता, म्हणजे ते अशुद्ध आत्मे त्याला ठेचत होते. तो इतरांना त्रास द्यायचा, त्याला साखळदंडाने बांधा किंवा कशातही कोंडून ठेवा, तो तोडून टाकत होता आणि जाऊन त्या कबरांमध्ये राहत होता. म्हणून ही अवस्था या अशुद्ध आत्म्यांनी, या भूतांनी त्याची करून टाकलेली होती. पण थोडा वेळ सहन न होता या डुकरांनी समुद्रात जाऊन उडी मारली. म्हणून
शिलेंडर साहेब त्यांना म्हणे की डुकरं माणसापेक्षा श्रेष्ठ आहेत. आता काही गोष्टी आम्ही पशु पक्ष्यांकडून शिकू शकतो. आपल्याला लागूकरण केलं तर आपल्याला समजतं की खरंच एक मनुष्य किती बेपर्वाईने वागतो. या ठिकाणी डुकरांच्या मालकांचा जर विचार केला आपण तर जे राखणारे होते, डुकरं सांभाळणारे होते, ते गावामध्ये धावत गेले. जे मालक होते त्या डुकरांचे त्यांना सांगितलं अशी घटना घडली, हजारो डुकरं त्या कड्यावरून कोसळून पडून मेली. आणि लोक धावत आले, संपूर्ण गावकरी. काय झालं? त्यांनी प्रथम पाहिलं की हा भूतग्रस्त शुद्धीवर आलेला आहे, त्याने कपडे घातलेले आहेत आणि येशूजवळ बसलेला आहे. त्यांना आनंद वाटायला पाहिजे होता, परंतु त्यांना अधिक भय वाटलं. आतापर्यंत तो त्रासदायक होता, त्या जाणाऱ्या येणाऱ्यांना तो निश्चित त्रास देत होता, ओरडत असे आणि कितीही त्याला बांधून टाका तो ते साखळदंड तोडून टाकत होता. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताकडे तो आला आणि प्रभूने त्याच्यामधून ते भूत घालून टाकले. या मालकांचं मोठं नुकसान झालं, म्हणजे लाखोंचं नुकसान झालेलं आहे. आता त्या काळात ते डुकरं म्हणजे ते मांस विक्री होत होती. आजच्याही काळामध्ये आपल्याला माहिती आहे की ते पांढरे डुकरं, त्याचं मटण किती महाग आहेत आणि ते घेण्यासाठी लोकांच्या लाईन लागतात. हे दुर्मिळ आपल्या भागामध्ये, म्हणजे आपण त्याला किळसवाने म्हणतो, परंतु ते एक खाण्याचं त्या काळामध्ये लोकांचं किंवा व्यवसायाचं एक साधन होतं. ह्या मालकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. 1000-2000 डुकरं मरून जाणं म्हणजे लाखोंचं नुकसान आहे. या ठिकाणी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडे जर पाहिलं तर येशू ख्रिस्ताने पर्वा केली नाही. हे 2000 डुकरं मरून जातील त्याची पर्वा केली नाही, पण एक मनुष्य शुद्धीवर येणार, एक मनुष्य तारला जाणार, त्या एका आत्म्याचं मोल प्रभू येशू ख्रिस्ताला समजलेलं आहे. आणि म्हणून असं म्हटलं की एका आत्म्याच्या उद्धारासाठी त्याने या असंख्य डुकरांना किंवा त्या लाखोंचं जे नुकसान झालेलं आहे त्याची पर्वा केली नाही. आणि मग एक आत्मा, त्याची तुलना जर आपण केली तर जगाच्या किमती इतकी आहे. मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपला आत्मा गमावला तर त्याला काय लाभ हो? इतकी मोलाची या आत्म्याची किंमत आहे. म्हणून 2000 डुकरं म्हणजे येशू ख्रिस्ताच्या दृष्टीने काहीच नाही, परंतु ह्या माणसांच्या, या मालकांच्या दृष्टीने आपलं फार मोठं नुकसान झालेलं आहे. 2000 डुकरं आमचे मेलेले आहेत, आम्हाला ही फार मोठी झळ सोसावी लागलेली आहे. म्हणून भूतग्रस्त बरा झालेला आहे, त्याच्यामधून हे अशुद्ध आत्मे निघून गेलेले आहेत, तो शुद्धीवर आलेला आहे, कपडे घातलेले आहेत, येशूच्या चरणाजवळ बसलेलं, त्याचं आश्चर्य वाटायला पाहिजे होतं, परंतु ते अधिक घाबरून येशूला त्यांनी विनंती केली की आता तू आमच्या गावात येऊ नको, या सीमेवरूनच बाहेरूनच तू निघून जा. कारण त्यांना वाटलं जर गावात आला अजून आमचे पशु, आमचे प्राणी हे मारले जातील किंवा मरतील, अधिक आमची हानी होईल. हो, प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून या भूतलावर आला, या पातक्यांचा उद्धार करण्यासाठी त्याने आपल्या जीवाची पर्वा केली नाही. अति मौल्यवान असं त्याचं रक्त त्याने देऊन टाकलेलं आहे. म्हणून आज मनुष्य प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये, ह्या आपल्या व्यवहारामध्ये, व्यवसायामध्ये हे मोजत आहेत, गणना करत आहे की येशू ख्रिस्तामुळे आमची एवढी हानी होण्यापेक्षा तो नको आहे. परंतु त्या फार मोठ्या गोष्टीला मुकलेले आहेत. जर प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी विनंती केली असते तू आमच्या गावात ये, तर त्या गावातले अनेक भूतबाधा झालेले, अनेक अशुद्ध आत्म्याने पछाडलेले लोक बरे झाले असते, अनेकांच्या जीवनाला तारणाचं तारण मिळालं असतं. त्या गावाला कदाचित प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे फार मोठा आशीर्वाद मिळाला असता, परंतु त्या आशीर्वादाला मुकलेले आहेत. त्यांनी येशूचा अव्यय केला. आज
जे माणसापेक्षा पशूंना महत्त्व देतात त्यांना त्याची किंमत कधी वाटत नाही. म्हणून गावकऱ्यांनी त्याला गावात येऊ नये, त्याला दूर जाण्यास सांगितलं. आमच्या अधिक प्राण्यांचा नाश होऊ नये म्हणून डुकरांचं मोल त्यांना अधिक वाटल्यामुळे ह्या माणसाबद्दल त्याला काहीही वाटलेलं नाही. जर हा बरा झालेला मनुष्य त्याच्याकडे जर आपण बारकाईने विचार केला तर तो तिथंच थांबलेला आहे. तो गावकऱ्यांबरोबर आपल्या घरी गेला नाही, आनंदाने उड्या मारून आपल्या त्या मित्रांना भेटला नाही. तो येशूजवळ थांबला आणि येशूला त्याने म्हटलं, प्रभू आता तू मछवात बसून चाललेला आहे, मला पण तुझ्या बरोबर यायचं आहे. त्याला समजलं की मला प्रभूने या फार मोठ्या या अशुद्ध आत्म्यांच्या या तावडीमधून सोडवलेलं आहे, माझी सुटका केलेली आहे. आता मी शुद्धीवर आलेलो आहे, आता मला प्रभूच्या मार्गाने चालायचं आहे. परंतु प्रभूने त्याला म्हटलं, तू आपल्या घरी जा. जे दकापलीस त्याचं गाव होतं त्या दकापलीसमध्ये त्याला पाठवलं. प्रभूची इच्छा होती की ह्या व्यक्तीने आपल्या घरी जावं, आपल्या नातलगांना, आपल्या मित्रांना, आपल्या गावकऱ्यांना हे दाखवावं सप्रमाण की पहा, मी या प्रकारचा अशुद्ध आत्म्याने पछाडलेला होतो, माझ्यामुळं अनेकांना त्रास झालेला आहे, माझी अवस्था इतकी भयानक होती, मला त्या येशूने बरं केलं. आणि ही साक्ष ज्यावेळेस लोक ऐकतील त्याच्याकडे पाहून ते प्रभूवर विश्वास ठेवतील. म्हणून यामधून आपल्याला तो आत्मिक धडा हा घ्यायचा आहे की आम्हाला दूरचा प्रवास करण्याची गरज नाही, कुठेतरी उठून दूर निघून जाण्याची गरज नाही, तर आपण आपल्या घरातच, आपल्या गावातच आपण साक्ष दिली पाहिजे. काय साक्ष दिली पाहिजे की मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तारला गेलेला आहे, मला नवीन जीवन प्राप्त झालेलं आहे, मी असा होतो परंतु आता प्रभूमुळे मी असा आहे. आणि ज्यावेळेस आपण घरात साक्ष देऊ, आपल्या गावात साक्ष देऊ, आपल्या नातलगांना साक्ष देऊ, त्यांचा विश्वास वाढेल. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, मला प्रवेश नाही तुमच्या गावात, तू जा आपल्या घरी, आपल्या घरच्यांना सांग. म्हणून आज या गोष्टीकडून फार मोठा जो धडा आत्मिक आपल्याला घ्यायचा आहे की ख्रिस्ताची साक्ष देण्याचं जे ठिकाण आहे ते प्रथम आपलं घर आहे, आपलं गाव आहे, आपलं नातलग आहे. आणि जेव्हा ते पाहतील ते विश्वास ठेवतील, नाही खरोखर हा आमचा भाऊ, हा आमचा मुलगा अशा प्रकारे अशा स्थितीमध्ये होता परंतु तो आता शुद्धीवर आलेला आहे. आणि आपल्याला माहीत आहे की उद्या पुत्र शुद्धीवर आला आणि त्याने आपल्या बापाचं घर गाठलं. प्रियानो, तुम्हाला आणि मला जे सैतानाने आपले डोळे आंधळे केलेले आहेत, आम्हाला शुद्धीवर येण्याची गरज आहे. त्या झापड्या आमच्या डोळ्याच्या पडून आम्ही नवीन जन्माचा अनुभव प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे घेतला पाहिजे. आणि ती साक्ष आपल्याला इतरांना द्यायची आहे. म्हणून आपण वाट पाहू नये की मला कधी कुठं बोलवलं जाईल. आणि म्हणून घरात असो, गावात असो, मित्रांमध्ये, नातलगांमध्ये आम्ही साक्षीदार बनावं. म्हणून आजच्या या गणेश सराच्या या भूतग्रस्ताच्या या उदाहरणावरून आपण हे धडे गिरवत असताना देव या वचनांच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देव. थँक्यू. प्रियजन हो, भूतग्रस्ताचं जीवन कशा रीतीने बदललं आणि प्रभू येशूला त्या गावात जरी येण्याची मनाई त्या लोकांनी केली तरी प्रभू येशूने आपल्या बऱ्या झालेल्या त्या व्यक्तीच्या जीवनाच्या द्वारे ही सुंदर साक्ष दिली व त्याला जाऊन सांगितलं की आपल्या घरच्यांना तू ह्याविषयी सांग. आणि परिणामी भविष्यात असं झालेलं असणार आहे की लोक त्याच्या सांगण्यावरून येशूवर विश्वास ठेवून प्रभूकडे वळत असतील. प्रियजन हो, सैतानाच्या व भूताच्या बंधनातून आमचा प्रभू सोडवतो हे त्याचं सामर्थ्य आहे. या पवित्र वचनाच्या सेवेसाठी मी पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो व आजच्या सकाळसाठी उपकार स्तुती करतो. आजारी प्रियजनांची आपण आठवण करूया. यासोबतच या दिवसांमध्ये येत्या महिन्याभरामध्ये जे गृहसण विविध मंडळांचे होणार आहे आपल्या ग्रामीण परिसरामध्ये
गृहसण सुरू झालेले आहे ढेकवद आणि त्या परिसरामध्ये, तर त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. सोबतच आपल्या मंडळीचा आपल्याला कळेल तारखा काय आहेत त्या, मग त्यानंतर आपण त्या गृहसणाच्या सभेसाठी प्रार्थना करणार आहोत. नित्य आपण आजारी जणांसाठी प्रार्थना करणार आहोत. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यापैकी आज विशाल विश्वास पाडवी, सुषमा शोमवेल वळवी, स्तुती संजय पंडित, जोशाय फिलास शिंदे या प्रियजनांची वाढदिवस आहे. रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब, तुम्हाला मी विनंती करणार आहे, सर्व विषय घेऊन कृपा करून तुम्ही पुढे येऊन प्रार्थना करायची आहे. आपण पुढे यावं आणि प्रार्थना करावीत. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आमच्या थोरन कृपाळू परमेश्वर दे बापा, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो पुन्हा एक वार आजच्या नवीन दिवसाबद्दल, आजच्या नवीन सकाळबद्दल, आजच्या नवीन जीवनाबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. पुन्हा एक वार तू आमच्यावर दया केलीस, तुझी कृपा तू आम्हाला दिलीस. गेल्या संपूर्ण रात्रभर तू आमचा सांभाळ केला आणि तुझ्या दयेने कृपेने आज एक नवीन सकाळ प्रभू तू आम्हाला दिली. आणि या दिवसाचा प्रारंभ आम्ही करीत असताना थोडा वेळ तुझ्या पवित्र वचनांच्या द्वारे तुझ्याशी सहभागिता ठेवून देव बापा आशीर्वादित होण्याची एक मौल्यवान संधी आज आम्हा सर्वांना दिली. याबद्दल आम्ही उपकार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि आज या सकाळी देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा याच्या नावाने मंडळी म्हणून, तुझे विश्वासणारे लोक म्हणून, तुझी लेकरं म्हणून आम्ही पुन्हा एक वार नव्याने तुला समर्पित होतो. प्रभू तू आम्हा सर्वांचा स्वीकार कर. आम्ही आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो की प्रभू ख्रिस्ता तू आम्हासाठी या जगामध्ये आलेला होतास, पतित मानवाचा उद्धार करण्यासाठी. त्या क्रूस खांबावर तू आपलं पवित्र बलिदान केलं, तुझं पवित्र आणि मौल्यवान रक्त तू सांडलंस आणि आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याला मंडळीला पापाच्या, मरणाच्या आणि सैतानाच्या बंधनातून तू मुक्त केलंस. तुझे स्वर्गीय लेकरं होण्याचा अधिकार या जगामध्ये तू आम्हाला दिलास आणि त्याच्याही पलीकडे सार्वकालिक जीवन व त्याची आशा आणि त्याची खात्री येशू ख्रिस्ता तू आम्हाला दिली. याबद्दल आम्ही उपकार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तू पुनरुत्थित प्रभू आहे, पुनरुत्थानाचा धनी आणि स्वामी आणि मालक आहे. आणि म्हणून पुन्हा एक वार आम्ही आज या सकाळी जसे आहोत तसे प्रभू तुला शरण येतो. तू आम्हा सर्वांचा स्वीकार कर. आजच्या तुझ्या पवित्र वचनांबद्दल आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझे दास रेव्हरंड पठारे पाळक यांच्याद्वारे जे मौल्यवान वचन प्रभू आज तू नव्याने आमच्याकडे आणलेलं आहे. आज या ठिकाणी जे आम्ही तुझे दास म्हणून हजर आहोत आणि ऑनलाईन सभेमध्ये सहभागी होणारे जे तुझी मंडळी आहेत, आज आम्हा सर्वांना प्रभू एक आत्मिक मार्गदर्शन तू केलंस आणि आम्हा प्रत्येकाच्या आध्यात्मिक गरजेप्रमाणे आजचं वचन तू दे बाबा तू आम्हाला दिलंस. याबद्दल आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. पठारे पाळकांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या सेवा कार्याबद्दल आम्ही आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू या तुझ्या दासांना लागणारी कृपा तू पुरव, आरोग्य दे आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्याद्वारे प्रभू तुझं गौरव दे, तुझी सेवा होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. या शास्त्र भागामध्ये देवबापा एका भूतग्रस्ताला येशू तू बरं केलंस, परंतु तो भूतग्रस्त बरा झाल्यानंतर त्यांनी तुझी साक्ष दिली, त्याची तुझी सुवार्ता गाजवली. दुर्दैवाने त्याच गावातील लोकांनी तुझा नाकार केला आणि तुझ्यावर विश्वास न ठेवता तुला आपल्या गावाच्या बाहेर जाण्याचं देवबापा तू विनंती केली. पुढे एक चमत्कार आम्ही पाहतो, शोमरोन गावामध्ये एका महिलेला तू बरं केलंस, तिचं तारण केलं, त्या शोमरोन स्त्रीचं जीवन तू बदलून टाकलं. तिने गावामध्ये जाऊन साक्ष दिली, तेव्हा त्या गावाच्या लोकांनी तिच्यावर नाही तर येशू ख्रिस्त तुझ्यावर विश्वास ठेवला आणि ते संपूर्ण गाव देवबापा तुझ्याकडे आलं आणि तू त्या गावामध्ये 2 दिवस राहिला आणि तुझी सेवा कार्य तू केलंस. देवबापा पुष्कदा या प्रकारची मनस्थिती मंडळीमध्ये सुद्धा आमची होते. पुष्कदा आम्ही तुझा स्वीकार करतो, पुष्कदा कळत नकळत आम्ही तुझ्यापासून दूर जातो, तुझा नाकार करतो. पुन्हा एक वार देवबापा आमची प्रार्थना आणि विनंती आहे, या दिवसांमध्ये तुझं वास्तव्य, तुझी सहभागिता आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये राहावी, अंतःकरणामध्ये राहावी आणि तू इमानुएल बनून सदोदित आमच्या सोबत सर्वदा राहावा. यासाठी पुन्हा एक वार तू आमची आज नव्याने भेट घे आणि प्रभू
तुझी साक्ष देणारे लोक या दिवसामध्ये आम्ही बनावेत, यासाठी मंडळीला एक नवीन प्रेरणा तू दे. म्हणून आजच्या पवित्र वचनांबद्दल आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार आम्ही तुला धन्यवाद यासाठी देतो प्रभू. गत दिवसांमध्ये संडे स्कूल आणि यूथ रॅली देवापा हे शिबिर तू आशीर्वादित केलं. अनेक तरुण लेकरांना, अनेक लहान लेकरांना प्रभू तुझी नव्याने तू ओळख करून दिली. अनेकांना प्रभू तू त्यांची ओळख करत असताना त्यांना तारणाचं महत्त्व कळू दिलं. याबद्दल आम्ही आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. आमचा विश्वास आहे की यापैकी अनेकांनी तुझा स्वीकार केलेला आहे, तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, तू त्यांचं जीवन बदलून टाकलेलं आहे. आणि म्हणजे बापा हे शिबिर जे तू आशीर्वादित केलं, ज्या लेकरांना तू आशीर्वादित केलं, त्या सर्वांबद्दल आम्ही आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. या सर्व गोष्टींचं कार्यक्रमांचं आयोजन नियोजन करीत असताना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राजेश वळवी सर आहेत, सोबतच ट्रस्टी मेंबर आहेत आणि मंडळीचे अध्यक्ष पंच देवापा, या सर्वांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. वेळोवेळी देवापा तू मंडळीचा सर्व प्रकारे कारभार सुरळीतपणे पार पाडतो. तुझ्या स्वर्गीय योजना तू देतोस आणि त्या पूर्ण करण्यासाठी मंडळीला लागणारी कृपा देतोस. याबद्दल आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार येणाऱ्या दिवसांमध्ये SM च्या सर्व मंडळांमध्ये गृहसणाचे कार्यक्रम सुरू झालेला आहे, काही सुरू होणार आहेत. अशा वेळेला देवापा हा गृहसण या वर्षासाठी प्रत्येक कुटुंब परिवारासाठी, SM च्या प्रत्येक कुटुंबासाठी नव्याने आशीर्वादित कर. काय आम्ही गोळा करावं, काय आम्ही दूर करावं, फेकून द्यावं, या गृहसणाच्या माध्यमातून प्रभू तू एक नवीन आत्मिक मार्गदर्शन शिक्षण तुझ्या दासांच्या द्वारे तू आम्हा प्रत्येकाला तू दे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये SM च्या प्रत्येक कुटुंबाचं आत्मिक जीवन तुझ्यामध्ये परिपक्व होऊ दे आणि प्रभू तुझं गौरव होऊ दे, अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. हे सर्व कार्यक्रम पार पाडत असताना सर्व मंडळांचे अध्यक्ष आहेत, पंचमंडळ आहे, महिला मंडळ आहे, युथ आहे, संडे स्कूल आहे, या सर्वांवर दे बापा तुझी कृपा दृष्टी असू दे आणि या सर्व कार्यक्रमांना तू आशीर्वादित करावं, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच नंदुरबार मंडळीचाही सुद्धा गृहसण होणार आहे. देवापा जे वक्ते लाभलेले आहेत त्यांचं येणं, त्या ठिकाणी राहणं, तुझ्या वचनाची सेवा करणं आणि मंडळीचे एकत्र येणं, या सर्वांच्याद्वारे देवापा तुझं गौरव दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आज विशेष करून आम्ही प्रार्थना करतो ज्या प्रिय लोकांचे वाढदिवस आहेत, आम्ही विशेष करून प्रार्थना करतो. विश्वास पाडवी आहे, सुषमा शमुवेल वळवी आहे, स्तुती संजय पंडित आहे, जोशाय फिलास शिंदे आहे, यांचे वाढदिवस आहेत. देवा बाप्पा आम्ही त्यांच्या या जन्मदिवसाबद्दल मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो की त्यांच्या कुटुंबामध्ये एक मोठा आनंद व आशीर्वादाचा क्षण तू येऊ दिलेला आहेस. त्यांचा वाढदिवस या लेकरांसाठी आशीर्वादाचं एक नवीन कारण ठरू दे. तुझी नव्याने ओळख प्रत्येकाला होऊ दे आणि त्यांची वाढ तुझ्यामध्ये होत असताना, आईवडिलांच्या शिस्तीमध्ये प्रेमामध्ये होत असताना प्रभू येणाऱ्या दिवसामध्ये या सर्व लेकरांच्या जीवनाकडून तुझं गौरव दे, अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. त्यांचं आयुष्य तू आशीर्वादित कर, त्यांचं कल्याण कर, त्यांचं आयुष्य तू दीर्घायुष्य कर आणि प्रभू आजच्या या आनंदाच्या क्षणामध्ये त्यांना तू अधिक आशीर्वादित करावं, अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आम्ही जे मंडळीमध्ये आमचे आजारी प्रियजन आहेत, वयोवृद्ध आहेत, ज्यांना आरोग्याची अत्यंत गरज आहे, लहान थोरांना, अशा सर्वांना तुझ्या पुढे आम्ही आणतो. जो तू यावे रापा रोग मुक्तीदाता परमेश्वर, या नावाने तुला विनंती आणि प्रार्थना करतो. देवापा आज नवीन आरोग्याचा एक नवीन स्पर्श या सर्व प्रियजनांना तू कर, लागणारं उत्तम आरोग्य दे, त्यांच्या मनातील असणारी सर्व प्रकारची निराशा भीती सर्व काही दूर कर आणि तुझ्यामध्ये एक नवीन समाधान आणि शांती प्रत्येकाला दे आणि सर्व व्याधी विकारातून त्यांना मुक्त करावं, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. पुन्हा एक वार आम्ही SMच्या सर्व कार्याबद्दल आभार मानतो. शाळा आहे, बोर्डिंग आहे, सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक सेवा आहे. या सेवा प्रभू जसं आजपर्यंत तो आशीर्वादित केल्या, येणाऱ्या दिवसामध्ये देवापा या सेवा आशीर्वादित करून या संपूर्ण SMच्या क्षेत्रामध्ये तुझं नाव उंच होऊ दे आणि तुझी साक्ष दिसू दे, अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. या सर्व देवापा आमचे पुढारी वर्ग आहेत, सर्व कमिट्या आहेत, मेंबर आहेत, या सर्वांना तो आशीर्वादित कर. या प्रत्येकाला तो मार्गदर्शन कर आणि येणाऱ्या दिवसामध्ये परिस्थिती कितीही देवापा विपरीत असू दे, तुझं कार्य तुझी सेवा पुढे घेऊन जाण्यासाठी
देवबापा तुझी कृपा येसेंवर सदैव राहू दे अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. पुन्हा एक वार आजच्या प्रसंगाबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो. आम्ही सर्वजण प्रभू तुला शरण येतो. तू आमचा स्वीकार कर. दिवसभर तू आमच्यासोबत तू राहा. दैनंदिन कामकाजामध्ये, सेवेमध्ये, नोकरीमध्ये प्रभू तू आमचा सहाय्य करता हो. आज आमच्या आवश्यक असणाऱ्या गरजा ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण करून तू आमचं सायन समाधान कर. आणि आज संपूर्ण दिवसभर प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी लागणारी कृपा तू दे. ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. त्यानंतर आजचे नियोजित वक्ते रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब पुढे येऊन आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे. आणि जसे आम्ही आमची ऋणे असू सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळामध्ये उपस्थित असलेल्या तुझ्या दासांबरोबर, जे ऑनलाईन जोडले गेलेले त्या सर्वांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या देखील 10 वाजता मनन होईल. उद्याचं मनन रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.